आहे का? अरे मी सकाळपासून मी तरी मी घरच्यामुळं इतकं याच्यात अरे बाबू अरे बाप अरे बाबू होय अरे त्यानं ते पंपाची नळी धरली लय मोठे मम्मी लय मोठ आहे पंपाची नळीला गुंडळलं ते पंपाची नळी ती हा कातीन ना मग मी तुला काय म्हणलं पांढरा चमकतो अय भाऊ माल तरी बी वाढत बाप तरी ते काय नाग नाही तर काय फाना कायच आहे हा तेव्हा फाना अय का ग म्हातारे तेव्हा तेव्हा नाग म्हणते दाबीन नाही नाग हा 7 फुटापर्यंत वाढतो याच बसन का अरे मग याच वेळेस मोठी नाही याला मराठीमध्ये नाग इंग्लिश मध्ये इंडियन स्पेक्टिकल कोब्रा म्हणतात सगळेच पाहिलं होते घरात आमच्या मी त्याला सांगितलं पहिले याच्या खाली होता कूलर खाली तिथून आमच्या गट्टा करली तू म्हणी लय मोठा आहे मला वाटलं असं धामन मी म्हणा असं म्हणलं मारून टाका ना मारल्यावर 3 वर्ष तू फक्त धरून टाकव 3 वर्ष मध्ये जेल मध्ये जाशील सापाला कोणी धरू बी शकत नाही सापाला मारू बी शकत नाही तुम्हाला जर साप चावला तुम्हाला कोण वाचवणार आहे याचाच विष तुम्हाला वाचवणार आहे शांत आहे पण तू एवढा रागिष्ट नाही अरे रागिष्ट नाही पण आमचा होता कार्यक्रम ते झाला असता ना भाऊ घरात काहीच पाहिले मी तेव्हा सम्राट सांगितलं मला फक्त घर लावून घ्या दार लावून घ्या मला आज गेलं म्हणलं आता हा कोण साप कोणता नेमका इंडियन स्पेक्टिकल कोब्रा मराठीमध्ये नाग आणि तुम्ही म्हणते धामण येते म्हातारी काय म्हणत होती कोणतं साप म्हणत होते तुमचा गैरसमज आहे काय नाग हा 6.5 आठपर्यंत वाढतो 7 फुटापर्यंत वाढतो तरी 7 फूट नाही हा 6.5 फुटाचा असेल पण चावल्या तुम्हाला पिक्चर मध्ये पाहतो तुम्ही लगेच माणूस मरतं लगेच मरत नाही कोणी चावला तर 2.5-3 तास तुम्हाला काही नाही होणार सरळ वैजापूरला जायचं सरकारी हॉस्पिटलमध्ये तर मित्रांनो एक कापूस वाडगाव आहे ना वैजापूर पासून 16-17 किलोमीटर पर्यंत हे गाव होतं कापूस वाडगाव या तर राहुल थोरात यांचा धन्यवाद यांनी मला एक फोन केला आणि साप वाचवण्यात मदत केली सकाळीच माझ्या घरामध्ये साप बघितला पण माझी आई खूप घाबरती सापाला लहान लेकर राहते घरामध्ये काही माझे वडील जे वारले सापामुळे वारलेले ते माझ्या शेजारचे बाळासाहेब कदम म्हणून यांना पण माहिती साप चावलेला म्हणून पण तुम्ही लवकर जर दवाखान्यात गेले असते तर काहीच झालं नसतं त्या काळामध्ये 19 तरुणाची गोष्ट बैलगाडीने जायचं तर माझे घरचे घाबरत्या म्हणून मी सकाळी बघितलं त्यावेळेस मी काही म्हणलोच नाही फक्त मी लहान पोराला काय सांगितलं का हा दरवाजा आमचा तसा पण लावलेला राहतो ते एवढं सांगितलं की दरवाजा दिवसभर लावून घे आणि मी लगेच तुमच्या 6:15 लागलं की तुम्ही अर्जंट आले म्हणून बरं झालं त्याला म्हणजे तुमचे इतके करावं तेवढे धन्यवाद कमी करावं तेवढे धन्यवाद तुमचे बी धन्यवाद खूप मोठे उपकार झाले आमच्यावर सापाला मारून आता पोझिशन तुम्ही बघितली असेल माझ्या आईची किंवा माझ्या घरच्यांची किंवा लेडीजची बाकीची किती लांबपर्यंत बाहेर पडाले एवढा मोठा नाग बघितल्यावर तो आहे ना काट टाकायला आला कात हाताला लागत होती कात टाकायला आलेला आहे तो 6.5 फुटाचा नाग त्याच्या डोळ्यावर पण कात आलेली आहे ना व्यवस्थित दिसत नाही थोडा सायलेंट झालेला आहे म्हणजे जास्त अग्रेसिव्ह नाही तो जास्त चिडत नाही पण मग तुम्ही नुसतं माझ्या घरच्यांनी बघितलं असतं ना मी तर म्हणतो माझ्या आईचं मी भित्रपान लागूनच मिली असते मी सीताफळ होती सीताफळ त्यांना पण माहिती ना असं नाही ना ते शेजारी राहते मला साप आबळजबरी चावत नाही
तुमचा जर हातपाय पडला तर चावणार आहे. आणि जवळपास सगळे बिनविषारी साप राहतात. घोणस, नाग, मानेर हे 3च विषारी. आता हा विषारी असं याचे भरपूर लगेच 2.5-3 तास काही नाही होणार जरी चावला तुम्हाला. हा दवाखान्यात तुम्ही आरामशीर पोहोचता. आणि सरळ चावल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये जायचं प्रत्येकाने. प्रायव्हेट मध्ये पण सरळ सरकारी हॉस्पिटलमध्ये, प्रायव्हेटमध्ये तुम्हाला जास्त पैसे लागतील, सरकारीमध्ये कमी पैशात आणि फुकटमध्ये पण होऊ शकतात. पण तुमच्याकडून माहिती असल्यामुळे मी घाबरलो नाही. कशामुळे घाबरलो नाही का म्हटलं आहे तिथं तरी त्या स्तरावर शांत थांबला ते बरं झालं. आणि ते कुलूप लावलेलं होतं ना म्हणून. हा नाही तर मग जर कोणाला बोललं असतं ते कुणीकडे पळायला सापडत नसतं. मग काय काट टाकायला ती जागाच पाहत होता घसायला अशी. वापर नाही करायचं असं. तिथे सगळं धान्य आहे आमचं. आणि ते कुणीकडे घुसला असं कळलं बी नसतं. एवढा त्याच्यामुळे थांबला तो. नाही तर थांबत नाही साप असं नाही. इतकी घाबरलो मी. साप पण मी चांगलं पाहिजे घाबरले. मी धन्यवाद तुम्ही आले. आमचं म्हणजे तुमचे आभार मानले तेवढे थोडे. असंच सहकार्य आमच्या कापूस अडवासाठी राहू द्या. कधी फोन करा. अर्ध्या रात्री 24 तास माझा फोन चालू राहतो. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या सापाला रिलीज करताना किंवा रेस्क्यू करताना. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय औरंगाबाद.